वंदना माळावते किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपल्याला एकदम नवीन आगळा वेगळा पदार्थ बनवायचा आहे। तुम्ही बघा आता ह्या 3 वाट्या आपण तांदूळ घेतले। तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता, कोणती वाटी घ्या तुम्हाला जी आवडेल ती। ही हरभरा डाळ 1 वाटी, ही स्वच्छ धुवून पाण्यात भिजत टाकून द्यायचे। सकाळी भिजवलेली डाळ तांदूळ आहे ना, आता आपण दळून घेऊ। तांदूळ धुवून घेतले मी, आता डाळ पण धुवून घ्यायची। आता तांदूळ दळून घेऊन लगेच डाळ दळून घ्यायची आणि एकत्र करायचं। तांदूळ आता दळून घेतले, असे रवा बी दळले तरी चालतील, इडली सारखे दळायचं, इडलीच्या तांदळासारखी। ही हरभरा डाळ दळून घेऊ आता आपण। आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण, डाळ तांदूळ दळलेलं। रात्रभर झाकून ठेवायचं। आता रात्री आपण डाळ तांदूळ दळले ना, ते रात्रभर भिजलेलं पीठ बघा आता किती छान फुलून आले बघा, आंबून गेलं छान। त्याच्यामध्ये ना आता हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे दळून याच्यात मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकू आपण। आता हे वाटण घेतलं ना आपण हिरवं वाटून, ते टाकू आणि हा अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे चांगलं फेटून घ्यायचं। थोडीशी हळद टाकू आपण। पाणी टाकून घेऊ म्हणजे त्याचा कलर छान राहतो। आता हे सगळे आपण इडली पात्रामध्ये लावले। आता गॅसवर ठेवून देऊ आपण। हे बघा आता आपण 20 मिनिटासाठी ठेवले होते ना, छान झाले बघा। आता हे आपण काढून घेऊ इडली पात्रातून, टाकून घेतले आपण। आता तळायला घेऊ आपण। छान झाले बघा तळून वडे। आता असे काढायचे आणि मिरच्या तळायला टाकून दिल्या, त्याच्याबरोबर मिरच्या घ्यायच्या, देशमी टाकायची। तळून घेतले, त्याच्यात मिरची तळली आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभरीचा नाश्ता आणि पौष्टिक पण आणि पोट